हे पा आमच्या पालखीचा आता इथं खोपडमध्ये प्रस्थान झालं पा आणि इकडं पाऊस चालला झाला त्यामुळे सगळे आमचे वारकरी सगळे बघा कागद जय हरी जय हरी जय हरी सगळे भिजत चालले सगळे भिजत चालले हा वा 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 सगळे कसं काय पाऊस आहे बरं आहे ना छान आहे हा हा छान आहे जय जय हरी जय हरी पाऊस चालू झालाय जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे पहा आमच्या तात्यावर महाराज बरोबर चालू आज पाटील आज पावसाचं का कसं झालं आज वातावरण चांगलं आहे नाही का काही त्रास झाला काय काही नाही झालं वाटेल सगळी सुखरूप आली सगळी सुखरूप आली हे बघा आता आमची पालखी इथं मंदिरात आली बघा ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे फोपडत या ठिकाणी आता पालखी आता आमची आली बा इथं आणि थोड्याच वेळात इथं हरिपाठ चालू आहे आणि आज पावसाचं वातावरण आज दिवसभर असल्यामुळं जरा वारकऱ्यांची थोडी जरा तारंबळ झाली पण तसं वारकरी पण खुश आहेत काय म्हणजे सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद सगळे वारकरी आता दमल्यात आणि सगळी बसल्यात बघा आता इथे हे आमचे दिल्लीतले बघा कारभारी मंडळी सगळी गाड्यात पावसामुळं नाना काही पावसाचा काय त्रास झाला का काही नाही त्रास झाला सगळं व्यवस्थित झालं वारकरी सगळे आनंदित आहेत त्यामुळं काय पाऊस म्हणजे वारकऱ्याचे सगळं सांभाळून गेले निमराज महाराजांची कृपा आहे हां हे बघा आता पालख्या मंदिरामध्ये या मंदिरात निमराज महाराज पालखीतल्या ह्या महिला वारकरी येवतीच्या आहेत यांचं पालखीमध्ये सुंदर गायन वगैरे असतं आणि खरोखर ते म्हणजे आज 4-5 वर्ष आम्ही पाहतो पण ते पूर्ण अगदी पायीवारी आणि संपूर्ण गायन करत येतात संध्याकाळी मात्र त्यांना थोडा त्रास होतो आज काय त्रास झाला का तुम्हाला पावसाचा सगळं म्हणजे काही सगळं क्षीण हलका पाठ झाला बरं बरं खरोखर म्हणजे वारकरी किती त्रास झाला तरी पांडुरंगाच्या वारीत त्यांना काही होत नाही धन्यवाद